जबाबदार आहे. त्यांना आग्र्याला तर घेऊन जावं लागणार. पण आऊसाहेब, शंभू राजांना आम्ही सोबत घेऊन जातोय ते स्वराज्याचे भावी राजे म्हणूनच. हे सगळं ठीक आहे, पण तिथल्या धोक्याचं काय? राजे, आग्र्यात केवळ क्रूर कर्मा औरंगजेब आपली वाट बघत नाहीये. तुटलेली बोटं, लुटलेली सूरत, या सगळ्यामुळे झालेला अपमान सुद्धा तुमची वाट बघत असेल. शतकोन शतक हा हिंदुस्थान आपल्या टाचेखाली चिरडणाऱ्या अफाट मुघल साम्राज्याला एक हिंदू राजा आव्हान देतो म्हणून रोखणाऱ्या नजरा आणि उगारलेल्या समशेरी तुमची वाट बघत असतील राजे. पण अशा या द्वेषाच्या वळव्यात तुम्ही या निष्पाप लेकराला नेताय. सिंहाचा छावा फक्त 9 महिन्यांचा असतो आऊसाहेब. तेव्हाही त्याची आई त्याला शिकार करायला घेऊन जातेच. आम्ही तर शिवसिंहाचे छावे आहोत. चांगलंच पडवून ठेवलंय लेकराला. आऊसाहेब, आपणच तर पडवलंय. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही जात मराठ्यांची. वा वा शंभूराज, छावा असावा तर असा. आऊसाहेब, या आग्रा भेटीमध्ये स्वराज्याच्या भावी राजाला दिल्लीच्या तख्ताची आणि दिल्लीच्या त्या तख्ताला मराठी रक्ताची ओळख पटेल. बहिर्जी, तुम्हाला आग्र्याच्या वाटेवर पुढे जावे लागेल. आग्र्यामध्ये आमच्याबद्दल जेवढ्या काही अफवा पसरवता येतील तेवढ्या पसरवायची व्यवस्था करा. आमच्या सोबत बाजी सर्जेराव जेधे, रघुनाथ पंत, बहिर्जी, त्र्यंबक पंत डबीर, हिरोजी फरजंद, येसाजी कंक, रामजी पांगेरा ही मातब्बर मंडळी असतील. आग्रा भेटीचं हे राजकारण जर साधलं तर आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा आणि जिंजीचा सिद्धी यांना नेस्तनाबूत करून स्वराज्य निर्भय बनवता येईल. आम्हास आता तातडीनं निघावं लागेल. बादशहाच्या वाढदिवसाच्या 1 दिवस आधी आम्हास आग्र्यास पोहोचायचं आहे. ऊंची छलांगे लगाता है वो. बहुत से जादू करता है. अरे जादूगर है वो, जादूगर. जादू नहीं, काला जादू. उसे सुना है, उसे भूत पिशाच सारे होश में है उसके. बिल्कुल सच कहा बच्चा तुमने. अब कोई बचेगा नहीं यहाँ. शिवाजी से जो भी पंगा लेगा वो अल्लाह को प्यारा हो जाएगा. और सुना है उन्होंने आगरा के चारों ओर भभूति डाली हुई है. कैसी भूति? क्या भूति? मृत्यु कवच कहते हैं उसे. और जो भी उसे लांघने की कोशिश करेगा उसकी तुरंत मृत्यु हो जाएगी. सच? बिल्कुल सच. शिवाजी को आना है तो आने दो, शिवाजी को जाना है तब जाने दो. उसके रास्ते की रुकावट मत बनना, उसका पीछा मत करना, वरना नहीं, हम कुछ नहीं करेंगे. हम कुछ नहीं करेंगे. वो शिवा से हम पंगा नहीं लेंगे. समझदार हो बच्चे. ए अल्लाह, ए मौला, ए परवरदिगार, इस शिवाजी की मुसीबत से बचा हमें. शंभूराजे, समोर काय दिसते तुम्हाला? डोळ्यात खुपणार हिरवं निशाण. हिरवं निशाण तर दिसलं, पण त्या खालचा भव्य लाल किल्ला तो नाही दिसलं तुम्हास? आबासाहेब, अर्जुनाला फक्त डोळा दिसलेला, पक्षी नाही. शाबास. शाबास शंभूराजे, यासाठीच इथवर आणलंय तुम्हास. शंभूराजे, आयुष्यात असे काही निर्णायक क्षण येतात जेव्हा तुमच्या पावलातलं बळ जोखलं जातं, तुमच्या मनगटातला कस आजमावला जातो. मग तर आमच्या उसळत्या रक्ताचा अंदाज घेऊच दे त्यांना. त्यांचे सर्व मापदंड वळून पडतील याची खात्री आहे आम्हाला. भले शाबास. बादशहाच्या दरबारात हाच रुबाब कायम ठेवा. शंभूराजे, दिल्लीच्या तख्तालाही मराठी मातीचा स्वाभिमान समजलाच पाहिजे. राजे, सेठ मुलुकचंद आपली वाट पाहत आहेत. रघुनाथ पंत, आग्र्यात दाखल होईपर्यंत शहजाद्यासारखा इंतजाम आणि आग्र्यात आल्यावर मात्र आमच्या स्वागतासाठी
एकही मातब्बर उपस्थित नाही. तेच तर आश्चर्य वाटतंय आम्हाला. एका राजाने दुसऱ्या राजाशी कसं वागावं हेही या बादशाला कळू नये. निदान शिष्टाचार म्हणून तरी रामसिंगाला स्वागताला पाठवणं गरजेचं होतं. हा जाणून बोजून केलेला अपमान आहे राजे. आमच्या राजांच्या पावलाखाली अपमानाचा अंगार पसरवणार असाल तर लई महागात पडेल त्यासनी. हिरोजी, असल्या क्षुल्लक अपमानांचा विचार करण्यापेक्षा मराठ्यांच्या चिरंतन स्वाभिमानासाठी आपण हजारो मैल दूर आलो आहोत हे ध्यानी ठेवा. राजे, आता आपण पुढे जायला हवं. राजाजी, राजाजी, गुस्ताखी माफ राजाजी. राजे, हे गिरधारीला कुंवर रामसिंग यांचे मुंशी. जी, गुस्ताखी माफ हो राजा जी. कुंवर जी के पहरे आज ही बादशाह के महल पे लगे हैं, इसलिए वो आज नहीं आ पाए. कल आलमगीर के सालगिरह पर कुंवर जी खुद आपको लेने आएंगे. देश विदेश के राजा महाराजा आपकी खिदमत में आ रहे हैं जहाँपनाह. पूरे कायनात की आंखें चकाचौंध हो जाएंगी. और कुछ? कल शिवा भी तो आ रहा है. शिवा, आने दो शिवा को. कल पूरे हिंदुस्तान के सामने हम उसे उसकी औकात दिखा देंगे. शिवा. सगळी पोशाख त्यावरती आलमगिराकडे पाल वळविता मानी चढाव करती. चिरे टोपाच्या झुमक्यामधले सावधान झाले मोती. हे नेत्रांमधल्या जाग्या झाल्या तेजस्वी. हे नक ज्योती. राजाजी, राजाजी, राजाजी की जय हो. हम कुंवर राम सिंह, हम तहे दिल से आपकी क्षमा चाहते हैं. हम वक्त पर नहीं पहुंच पाए. आबासाहेब, अशा भव्य इमारती आपल्या स्वराज्यात का नाहीत? पाठी सोनवटून मिळवलेल्या या अशा ऐश्वर्यात राहण्यापेक्षा त्या रयतेचे आशीर्वाद घेऊन त्यांच्या काळजात राहणं हे स्वराज्याचं मर्म जाणतो आम्ही. या अशा दगडी इमारती बांधण्यापेक्षा माणसांची मनं आणि मनगट बांधणं हे अधिक महत्वाचं समजतो आम्ही. जी आबासाहेब. राजाजी, कुर्नी साथ कीजिए. राजाजी, दरबारी रिवाज है ये. कुर्नी साथ कीजिए. शिवाजी राजांची गर्दन केवळ माता आणि मातृभूमी समोरच झुकते. समजलं? धर्मराज युधिष्ठिराच्या राजगादीला, हिंदुस्थानच्या तख्ताला, सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांच्या सिंहासनाला आमचं वंदन. इन्हें इनकी जगह दिखाओ राम सिंह. आइए राजाजी, आइए. राम सिंह, धीरे बोलिए राजाजी. दरबार में कोई ऊंची आवाज में बात नहीं कर सकता. सजा हो सकती है. राम सिंह, हमारे आगे ये कौन खड़ा है? मारवाड नरेश जसवंत सिंह. कोंढाण्याच्या पायथ्याला आमच्या मावळ्यांकडून मार खाऊन पाठ दाखवून पळून गेलेला हा जसवंत सिंग. आणि दरबारात त्याचा दर्जा आमच्यापेक्षा मोठा. राम सिंग, आम्हास हे कदापि मंजूर नाही. शांत हो जाए. कसं शांत राहू राम सिंग? इतने दूर हम बादशाह से मिलने आए, वो एक राजा की हैसियत से. आपका बादशाह हमें मनसबदार समझता है? नहीं राम सिंह,
बिलकुल नाही. स्वराज्याचा भगवा दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही. तुम्हारा ये बादशाह और तुम्हारे पिताजी मिर्जा राजे ये बात अच्छी तरह से जानते हैं कि हम कौन हैं. राम सिंह, क्या हुआ? जी हुजूर, राजा जी दरबारी रिवाज नहीं जानते, तो हम उन्हें समझा रहे थे. तो इतने तेवर क्यों चढ़े हुए हैं? जी थोड़ी नाराजगी है. फिर खिल्लत तो उन्हें. दक्खनी जागीरदार शहाजी भोसले के फर्जंद शिवाजी को बादशाह औरंगजेब की तरफ से खिल्लत. जहागीरदार राम सिंग, भले आमची गर्दन मारा, पण आम्ही बादशाह समोर जाणार नाही. राम सिंह, अब क्या हुआ राम सिंह? खिल्लत नहीं चाहिए. वो आपके सामने नहीं आना चाहते. फिर जहां खड़ा किया है वही दे दो. राजा जी, आलमगीर ने आपके लिए खिल्लत भेजी है. राम सिंग, आम्ही राजे आहोत, स्वतंत्र राजे, आणि आम्ही आमचे राज्य आप्तस्वकीयांना फसवून बापाच्या आणि भावांच्या पाठी खंजीर खुपसून नाही, तर आमच्या मनगटाच्या बळावर उभं केलंय. या स्वराज्याची कृपादृष्टी व्हावी म्हणून आदिलशहा, कुतुबशहा धडपडतात. इंग्रज पोर्तुगीजांच्या पेक्षाही बलाढ्य आरमार आमचं, म्हणूनच आमचा दर्जा बरोबरीचा, या तुमच्या बादशहाच्या बरोबरीचा, आणि तोच मनात ठेवून आम्ही वर आलो होतो. पण भर दरबारात अपमानित करण्याचा बादशहाचा हेतू आम्ही जाणलाय. लक्षात ठेवा, एक वेळा मी मौत पत्करू, पण अपमान नाही. शांत हो जाइए राजा जी और खिल्लत का स्वीकार कीजिए. या बादशाहीच्या गुलामीच्या खिल्लती स्वीकारण्यापेक्षा स्वराज्यासाठी छाताडावर झालेले वार आम्ही दागिने म्हणून मिरवतो. तुमच्या बादशहाची ही अपमानाची खिल्लत आम्हाला मंजूर नाही. तख्तियात पर मुगलिया सल्तनत को हर दरबार में जलील कर गया वो काफर. आलमपना, हम तो अभी भी हैरान हैं कि आपने उसे जिंदा कैसे जाने दिया. जब पैरों तले चिंगारी सुलगती है तो उसे मसल कर बुझा देना चाहिए, वरना शोले भभकते हैं. मिलेगी उसे सख्त से सख्त सजा मिलेगी. औलाद खान. जी हुजूर. नजर बंद कर दो उस सेवा को. वर्षाच्या पारतंत्र्याच्या बेड्यात तुटल्याची भावना समधीकडे पसरल्या. राजा 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 घात झाला. त्यो भोवळात खान आपलं सैन्य घेऊन आपल्या हवेलीच्या बाजूने येतोय. काय? इस हवेली पर हमारे पहरे रहेंगे. होय राजा, अहो तुम्ही नुसता आदेश द्यायचा, या समद्यांची खांडोळी करून ताजमहालाच्या चौथऱ्यावर कबरी बांधून येतो. वैसे तो इस गुस्ताखी की सजा हम भी दे सकते हैं, लेकिन बादशाह आलमगीर, जिल्ला इलाही औरंगजेब की तरफ से आपको हिफाजत से रखने का हुक्म है. आज से इस हवेली पर हमारे पहरे रहेंगे. बेटा तर आल्या, आता पुलता डाव कसा मांडायचा. आग्र्यातून बाहेर पडण्यासाठी 3 टप्पे आहेत. 1 हवेलीतून बाहेर पडणे, 2 आग्र्यातून बाहेर पडणे, आणि 3
स्वराज्यामध्ये सुखरूप पोहोचले. पण राजे, या पेटाऱ्यांचं काय करायचं? या पेटाऱ्यांचं काय करायचं? काय नाही, मिठाई भरून पाठवायची. मिठाई? मिठाई कशाला आबासाहेब? शंभूराजे, अहो आजारपणामध्ये तेवढेच आशीर्वाद लाभतील ना आम्हाला. महाराजांच्या योजनेनुसार मिठाईनं भरलेले पेटारे हवेलीच्या बाहेर रुक जाओ, पिटारा नीचे रखो. क्या है इसमें? क्या है? अरे हुजूर हुजूर मिठाई आहे हुजूर, मिठाई. पिटारा खोलो, खोलो पिटारा. ए बाबा खोल बाबा पिटारा, बोला. अहो मिठाई आहे, मिठाई बघा, मिठाई. लेकिन किस खुशी में? कसली खुशी खान साहेब? अहो आमच्या राजांचा आजार लईच वाढत चाललाय, दवाचा काहीच असर होईना. म्हणूनच दुवा मिळावी म्हणून ही मिठाई गोरगरीब साधू फकीर यांच्यात वाटायला निघाले. त्यासाठीच पाठवतोय पेटारा. होशियार मत बनो, जाने वाले हर एक पिटारे की जांच होगी यहाँ से. बरं, तुम सुन लो, काय ते? हर एक पिटारा जांच किए बिना बाहर नहीं जाना चाहिए. जाओ. बरं. अशा प्रकारे मिठाईनं भरलाय. सगळ्यांनी योजना नीट समजावून घ्या. हिरोजी, तुम्ही आमचा पेहराव करून आमच्या ऐवजी बिछाण्यावर झोपायचं. पेटाऱ्यात आम्ही असू, पहारेकऱ्यांना शंका येणार नाही अशा रीतीने पेटारे बाहेर काढा. रघुनाथ पंत, तुम्ही शंभूराजांना घेऊन आधीच बाहेर पडा. काळोजी कुंभाराच्या घरी बहिर्जींच्या हवाली करा. पेटाऱ्यांपैकी आम्ही बसलेला पेटारा वेगळा होईल आणि काळोजी कुंभाराच्या घरी येईल. सर्जेराव, काळोजी कुंभाराच्या घरातून निघाल्यानंतर आम्ही यमुनेच्या तीरी येऊ. तिथे तुम्ही होडी तयार ठेवा. येसाजीराव, होडीतून यमुना पार केल्यानंतर पैल तीरावर तुम्ही घोडे घेऊन सज्ज असाल. पण गड्यांनो, कुणाच्याही कल्पनेच्या पलीकडील साहस आता आपण करू पाहतोय आणि हे करावंच लागेल. रयतेच्या राज्यासाठी, आपल्या स्वराज्यासाठी. बोला, हर हर महादेव, हर हर महादेव. आता सगळी मदार आई तुळजाभवानीवरच. ए रुको, पिटारे नीचे रखो, रखो. अरे जाने दो, मिठाई ही तो है. वैसे भी ये सिवा कल मरने ही वाला है. ये भी बात सही है. ठीक है, जाओ जाओ जाओ. क्या बकते हो? हर बार ये सिवा बच कैसे जाता है? जाओ, मेरा मुंह क्या देख रहे हो? जाओ जाओ, ढूंढो उस काफर को. जाओ.